हे ना मला DIY करायचं होतं. तर ह्या DIY करायसाठी ना मला काही सामान लागत होतं. तर मी की ना मला हार्डवेअरच्या दुकानात जायचं होतं. तर मी हार्डवेअरच्या दुकानातून येत होती. तर ना तिथं बौद्धविहार लागते एक. तर बौद्धविहार लागते ना, तर मी थांबली. पण हे सगळं व्हायच्या आधी की नाही सकाळची जी वेळ होती तर ते ना माझी खूप बिझी गेली होती. कारण की मी आहे ना गेली होती माझ्या सासऱ्याला भेटायला. तर तिकडून आली ना तर मला वेळ झाला. तर दुपार झाली होती, 1 वाजला होता. तर मला लागली होती भूक. तर मी आहे ना मग चूल पेटवली आणि चुलीवर नाही का चुलीवरच्या गवारच्या शेंगा खायची इच्छा झाली, रोडगा खायची इच्छा झाली माय. तर मी ना चुलीवरच नाही का कमी साधन सामुग्रीमध्ये मी ना गवाराच्या शेंगा करायचं ठरवलं. कारण की कमी सामुग्रीमध्ये आणि तुरंतमध्ये जो स्वयंपाक करतो आपण चुलीवरचा तो खूप जास्त टेस्टी लागते. तर मग मी ना तेल टाकलं थोडंसं. आता तिथं ना खलबत्त्यातच कांदा काढला आणि तोही टाकला. तेल थोडंसं थंडच होतं पण चालते, काही नाही होत. मग 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्याच्यासोबत ना लसणाच्या 5-6 कड्या घेतल्या. कारण की नाही का लसण आहे ना गवारच्या शेंगामध्ये मिरच्यासोबत चांगला टेस्ट देते म्हणून. मग की नाही टमाटर आहे तर टमाटरही मी ना चाकून नाही काटलं, कारण की चाकू होताच नाही माझ्याजवळ. तर मी ना आहे ना मग टमाटरही काढून टाकलं. तर टमाटर पाणी पहिले त्या तेलात टाकलं ना, मग टमाटरही कुटलं त्याच्यात काढलं खलबत्त्यात. आणि आजूबाजूनं नाही का चुलीच्या याच्यानं नाही का कांदा जळत होता. तर माझ्याजवळ तेवढ्यात नाही का चमचा नव्हता. तर मी काय केलं मग तो जो बत्ता आहे की नाही त्या बत्त्यानंच फिरवलं आणि मग गवाराच्या शेंगा चांगल्या धुईधाय करून त्या टाकल्या. त्याच्यानंतर तिखट टाकलं, तिखट टाकलं, हळद टाकलं आणि मीठ टाकलं. तर तिखट आहे ना खूप जास्त नाही टाकायचं, कारण की आपण हिरव्या मिरच्या टाकल्या म्हणून आहे ना तिखट फक्त नावापुरतं टाकायचं आहे कलरसाठी आणि हलक्या टेस्टसाठी. आणि मग की ना याच्यात 1 गिलास पाणी टाकलं. त्याच्या अंगापुरतंच पाणी टाकलं का त्या शिजल्या पाहिजे त्याला रशा, कारण की मला गवारच्या शेंगा रेषाच्या नव्हत्या बनवायच्या म्हणून. मग 1 गिलास पाण्यात नाही का त्याला पाणी त्याचं सुकू दिलं आणि त्या शेंगा शिजल्या तेवढ्या पाण्यात. आता ह्या शेंगा आहे ना 2 दिवसाच्या पहिले तोडून ठेवल्या. त्या सुकल्या म्हणून मी 1 गिलास पाणी टाकलं. समजा ह्या शेंगा ताज्या असतं की नाही मी पाणी नसतं टाकलं, थोडंसं टाकलं असतं, अर्धा गिलासापेक्षा कमी. मग हा शेंगा शिजल्या. त्याच्यात मी ना संबार आणि काळा मसाला बिलकुल नाही टाकला, कारण की लसणाचा टेस्ट आहे ना मग गायब होऊन जाते म्हणून. तर मी ना मग की नाही भाजीला की नाही काढली कढईतून. जास्त वेळ भाजी ठेवली की नाही तर जास्त आयरन जमा होते ना, तर भाजीचा टेस्ट आहे ना कडवाने ते चांगले लागत नाही. तर म्हणून आहे ना मी गवाराच्या शेंगा की नाही गंजामध्ये ट्रान्सफर केल्या. तसे जनरली मी ॲल्युमिनियमच्या भांड्यात ट्रान्सफर नाही करत, पण आता जे हाताची भांडं होतं त्याच्यात मी काढून घेतलं शेंगा. आणि मग नाही का पोळ्या मी केल्या. पोळ्या केल्याच्या नंतर नाही का शेवटचा जो उंडा होता मला पोळ्या करायचा कंटाळा आला, तर मी एक रोडगा केला, मोठी जात पोळी केली आणि मग तिला की ना तेल लावलं. बिना तेलाचा रोडगा चांगला वाटत नाही. मग जेवायला बसली की नाही तर जग्गू माझ्या समोर येऊन बसला. मग त्याला मी पोळी दिली. तर ते तेलाची पोळी तसा तो खात नाही म्हणा, पण मग अशी की नाही मग त्यानं खाऊन घेतली थोडीशी. कधी कधी तो खूप साऱ्या पोळ्या खाते आणि कधी कधी काहीच नाही खात, असं त्याचं मूड राहते. मग मी त्याला साधी 1 पोळी दिली तर ते दिली तेव्हा नाही खाल्ली, मग बातबंदी खाल्ली. तर अशा प्रकारे माझी थाली होती. मग हे जेवण झालं ना तर मग मी हार्डवेअरच्या दुकानात गेली. तर जे तिकडून येत होती की नाही तेव्हा मग ही ना रांगोळी स्पर्धा सुरू होती बौद्धविहारात. तर मी ह्या रांगोळ्या पाहिल्या. तर ह्या रांगोळ्या आवडल्या मला. तुम्ही पाहून घ्या किती छान रांगोळ्या काढल्या बायांनी. आणि मग ना त्याची ना प्रॅक्टिस सुरू झाली, कारण की उद्याचा 14 तारीख आहे ना, उद्याचा प्रोग्राम आहे त्याचा नाचाचा, गाणे म्हणायचा. तर मग ना त्याची प्रॅक्टिस सुरू होती. तर हे प्रॅक्टिस पण हे तर तिथं प्रॅक्टिस करत होते. हे प्रॅक्टिस मला एवढी पौशा लागत होती तर मग मी बसून गेली आणि मग त्याची प्रॅक्टिस संपल्याच्यानंतर मी घरी आली. आणि अशा प्रकारे ना माझा दिवस पूर्ण गेला. तर आजचा दिवस आहे ना तसा एकंदरीत खूप चांगला गेला, कारण की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी झाल्या माझ्या हातून आज. तर खूप म्हणजे चांगला दिवस वाटला मला आजचा. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला? तर चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी की नाही धन्यवाद.